स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू हो काय, चहा अजून असाच आहे. तुम्ही मला म्हणालात की मी चहा घेतो म्हणून तर मी बाहेर गेली होते. शांतनू म्हणतो की नकोय, मला इच्छाच नाहीये माझी. पल्लवी बोलते की अहो शांतनू, असं करून कसं काय चालेल, प्लीज खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्या. हा त्रास करून घेताय स्वतःला. बरं माझ्यासोबत कॉलेजला येता? मला माहिती आहे मी दिलेल्या 2 ऑप्शनपैकी तुम्ही एक ऑप्शन निवडलाय घरी राहण्याचा. पण मी बाहेर गेल्यानंतर तुम्ही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष कराल हेही माझ्या लक्षात आलंय. आणि म्हणूनच म्हणते मी, तुम्हालाही बरं वाटेल. ऐका माझं, येता ना माझ्यासोबत कॉलेजला? शांतनू म्हणतो की नाही नको. पल्लवी म्हणते की शांतनू अहो असं काय करताय? बाहेर सर्वजण तुमच्याबद्दलच चर्चा करत असतील असं का ठरवताय तुम्ही? कदाचित असं काही होणारही नाही. शांतनू अहो, लोकांना त्यांची रोजची कामं, रोजचा व्याप असतो. आणि मुळात म्हणजे कोर्टाने तुम्हाला खरंच सिद्ध केलंय. तुमच्यावरचे सगळे आरोप फेटाळलेत. त्यामुळे असंही होऊ शकतं की कॉलेजमधील विद्यार्थी तुमची वाटही बघत असतील. ते कधी एकदा तुम्हाला भेटताय असं होत असेल त्यांना. खरंच शांतनू, कदाचित असंच होईल. सगळी मुलं तुमच्याजवळ येतील आणि म्हणतील की सर, आमचा तुमच्याबद्दल गैरसमज झाला होता. तुम्ही कधीही असं वागणार नाही याची पूर्ण खात्री होती आम्हाला. आणि तुम्हाला आठवतंय जेव्हा तुम्ही फ्रॉड केल्याचा तुमच्यावर आरोप झाला होता तेव्हासुद्धा हेच विद्यार्थी तुमच्या बाजूने उभे होते. शांतनू अहो, आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवाय. निगेटिव्ह गोष्टी मनातच येऊ द्यायच्या नाहीत. चला मग जाऊयात कॉलेजला. पल्लवी कपाटातून एक शर्ट काढते आणि म्हणते की आज हा शर्ट घाला तुम्ही, तुम्हाला छान दिसतो. शांतनू तरीही शांत असतो. त्यामुळे पल्लवी विचारते की काय झालंय, मी सांगते ते पटतंय ना तुम्हाला? शांतनू म्हणतो की मला थोडं पटतंय, पण जर असं झालंच नाही तर? पल्लवी म्हणते की अहो, मी आत्ताच तर तुम्हाला म्हटलं ना की आपण पॉझिटिव्ह विचार करूयात. शांतनू अहो, सगळं चांगलंच होणार आहे. कॉलेज तुमचं आहे, तिथली विद्यार्थी तुमची आहेत. इतक्या वर्षांचं तुमचं नातं आहे, असं एका घटनेने ते बदलणार आहे का? उलट ते आणखी घट्टच होईल बघा तुम्ही. परत चला, तुम्ही हा शर्ट घ्या आणि पटकन रेडी व्हा. शांतनू तरीही शांतच असतो. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू अहो, असं काय करताय? मी नाही ऐकणार आहेत का माझं? आधीसुद्धा तुमची ह्या केसमधून सुटका होणार नाही असं तुम्हाला वाटत होतं. पण तसं काही झालं का? उलट जे घडलं ते तुमच्या मनासारखंच झालं ना. त्याच प्रकारे आजही सगळं चांगलंच घडणार आहे. मला आता तुम्ही पटापट रेडी व्हा, सगळं काही विसरा, सगळं काही बाजूला ठेवा आणि रेडी होऊन माझ्यासोबत कॉलेजला चला. शांतनू तरीही अस्वस्थच असतो. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू प्लीज माझ्यासाठी चला. म्हटल्यानंतर शांतनू ऐकतो. तेव्हा पल्लवी म्हणते की जा आणि आता पटापट रेडी व्हा. तर इकडे कॉलेजमध्ये विनायक प्रचंड रागावलेला असतो. तेवढ्यातच हरीश तिथे येतो. हरीश दबक्या आवाजातच बोलत असतो की सर, तुम्ही बोलवलंत पण माझी काहीच चूक नाही. असं म्हटल्यानंतर विनायक थाडकन त्याच्या मुस्काटात ठेवून देतो. विनायक त्याला मारायला सुरुवात करतो आणि म्हणतो की चूक तुझी नाही रे, तर चूक माझी झाली. तुला मी इतकं विश्वासाने काम दिलं पण तू नाही करू शकलास ना, ती खाल्लीस तू. असं म्हणून तो हरीशला टेबलवर लोटतो. पुन्हा त्याचा गळा पकडून म्हणतो की काय सांगितलं होतं मी तुला? सांगतो की माझी दोन्हीकडून पंचायत झाली होती साहेब. विनायक म्हणतो की तुला काय सांगितलं होतं, त्या पोरी पळून जाता कामा नये. आणि पुन्हा त्याला टेबलवर पटकतो. विनायक त्याचं डोकं टेबलवर आदळत असतो. हरीशच्या डोक्यातून अगदी रक्त वाहत असतं. विनायक म्हणतो की तू माझ्या अख्ख्या प्लॅनची वाट लावलीस. विनायक त्याला लाथाबुक्क्याने मारत असतो. हरीश खूपच जखमी झालेला असतो. विनायक तेथीलच एक ट्रॉफी उचलतो, हरीशच्या डोक्यात घालणार. तेवढ्यात हरीश विनायकचा हात पकडतो आणि कसाबसा त्याच्या तावडीतून सुटतो आणि बाहेर पळून जातो. त्याचबरोबर विनायक देखील त्याच्या मागे पळायला सुरुवात करतो. तर इकडे मात्र पल्लवी आणि शांतनू दोघंही गाडीतून कॉलेजला आलेले असतात. तर बाहेरची काही मुलं शांतनूकडे बघत बोलत असतात. त्यामुळे शांतनूची गाडीखाली उतरण्याची हिंमतच होत नसते. पल्लवी विचारते की शांतनू काय झालं, अहो चला ना. पल्लवी शांतनूच्या हातात हात देऊन त्याला धीर देत असते. म्हणते आपलं काय ठरलंय, कोणत्याही परिस्थितीत खचून जायचं नाही. चला तर आता. पल्लवी गाडीच्या खाली उतरते आणि मग शांतनू देखील गाडीच्या खाली उतरतो. शांतनू त्या मुलांकडे बघतो तर ती मुलं तिथून निघून जातात. पल्लवी म्हणते की बरं आता निघायचं. आज तुम्ही कितीतरी दिवसानंतर कॉलेजला आलायत, मलाच खूप छान वाटतंय. मलाही बरं वाटेल. परंतु शांतनूचं लक्ष हे आजूबाजूच्या विद्यार्थ्यावरच असतं. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू अहो, तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही.
एखादा नॉर्मल दिवस आहे असंच वागूयात आपण, जसं काही मधल्या काळात काही घडलंच नाही. शांतनू आणि पल्लवी पुढे येतच असतात तर एक मुलींचा ग्रुप उभा असतो. त्यातली एक मुलगी म्हणते की प्रिया, असं इथं थांबायलाच नको, आपण तिकडं जाऊन बोलूयात, चला इथून. आणि शांतनू आणि पल्लवीला बघून त्या मुली तिथून निघून जातात. तरीही पल्लवी शांतनूला खचू देत नाही. ती म्हणते की चला आतमध्ये. पल्लवी शांतनूला घेऊन कॉलेजमध्ये येते. तेव्हाही सर्व मुलं आजूबाजूने उभे असतात, शांतनूकडे बघत असतात. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू, तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जा, मी जरा वेळ लायब्ररीमध्ये बसणार आहे. हॅव अ नाईस डे. तेव्हा मात्र शांतनू काहीही न बोलता त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. तर इकडे विभावरी आणि मेघना भाजी निवडत असतात. तेव्हा मेघनाचं अजिबात लक्ष नसतं. विभावरी तिला विचारते की मेघना, अगं काय झालं? अहो विभा आई, गेल्या काही दिवसांपासून घरच्या कामांमध्ये तर लक्षच लागत नाहीये. एकामागून एक इतक्या वाईट गोष्टी घडल्या की सकाळपासून तेवढीच काळजी असते. विभावरी म्हणते की हो ना गं, माझंही तसंच झालंय. जरा फोन वाजला किंवा दारावर कोणी आलं तरी धस्स होतं. आणि आदिती जाऊबाईंची तब्येतसुद्धा अजून सुधारत नाहीये. त्यात शांतनूची ही कोर्ट केस आणि यामध्ये आता शांतनूची अशी अवस्था झाली आहे, काय करावं काहीच सुचत नाही. मेघना म्हणते की खरंय विभा आई, अहो काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तरीही पहिल्यासारखं आपलं घर आनंदी कधी होईल याचीच मला सारखी चिंता वाटत असते. तेवढ्यातच मोठी आई चहा घेऊन येते आणि म्हणते की होईल सगळं व्यवस्थित होईल, मला अगदी खात्री आहे. मोठी आई म्हणते की तुम्हाला काळजी वाटणं तर स्वाभाविकच आहे, म्हणजे देव आपली परीक्षा बघतोय अगं. आज शांतनू कॉलेजमध्ये गेलाय, या छोट्या छोट्या गोष्टींना जीवाला उभारी देतात. आनंद वाटतो आणि या आनंदामध्ये मी चहाला 2 चमचे साखर जास्तच घातली. मोठी आई विभावरी आणि मेघना दोघींनाही चहा देते. तेव्हा दोघीही मोठ्या आईकडे बघत असतात. मोठी आई म्हणते की अगं असं काय बघता, दिवसभर तुम्ही राबत असता, तेवढीच माझी छोटीशी मदत, भाजी दे इकडे, मी निवडते. मेघना म्हणते की नको मोठी आई. तेव्हा मोठी आई म्हणते की तू चहा घे, मी भाजी निवडते. मोठी आई भाजी निवडत असते आणि म्हणते की अशी कामं मला नेहमी सांगत जा हा. आणि मेघना, एकदा चहा घेऊन बघ तर कसा झालाय. मेघना सांगते छान झालाय. तर पल्लवी मनात विचार करत असते की सर्व छानच घडेल असं म्हणून मी यांना विश्वासात घेऊन इथं घेऊन आली आहे. तरीही मला धाकधूक वाटते, शांतनू डिस्टर्ब होतील असं काही घडायला नको. तर इकडे शांतनूकडे एक सर फाईल घेऊन येतात. शांतनू त्यावर सही करत असतो. त्यावेळी इतर विद्यार्थी तिथे जमलेले असतात. त्यातला एक मुलगा म्हणतो की हे बघ, आपला झोलर मास्तर आला बघ. आवा, हा खूप पोचलेला माणूस आहे बरं का. तेव्हा दुसरा मुलगा विचारतो की पोचलेला म्हणजे? तेव्हा तो मुलगा म्हणतो की अरे हा मास्तर कॉलेजच्या आवारात नको ते धंदे करतो, पोरींचा गैरफायदा घेतो, म्हणून तर आत होता ना मवाली. शांतनूला हे सर्व ऐकून खूपच वाईट वाटत असतं. 2 मुलं समोरून येतात आणि शांतनूला जोराचा धक्का मारतात. शांतनू त्या मुलींच्या अंगावर जाणार तेवढाच तो स्वतःला सावरतो. शांतनू त्या मुलींना सॉरी म्हणतो. तर तो मुलगा म्हणतो की सॉरी म्हणतोय बघा, म्हणजे आम्ही चुकीचं वागल्यावर आम्हाला पनिशमेंट देणारा आणि याने काय काय पराक्रम केले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. दुसरा मुलगा म्हणतो की नाहीतर काय, याला लाजसुद्धा वाटत नाही, याच्याच बापाचं तर कॉलेज आहे म्हणून याला जास्तीचा माज आलाय, पैसे देऊन सुटले असतील हे निर्दोष. तर दुसरा मुलगा म्हणतो की आता बघ मुलींवर कसा चान्स मारत होता, बघितलंस ना, तुझी सवय अरे जात नसते रे. शांतनूला मात्र हे असह्य होत असतं. शांतनूचा राग अजिबात कंट्रोल होत नाही. शांतनू जातो आणि त्या मुलाची कॉलर पकडतो आणि विचारतो की काय म्हणालास तू? मुलगा घाबरून म्हणतो की कुठे काय म्हटलो मी. शांतनू म्हणतो की तुला लाज वाटत नाही तुझ्या सरांबद्दल असं बोलायला. तर इकडे पल्लवी खालीच असते आणि तेवढ्यातच हरीश तिच्यापासून जातो. हरीशला खूप लागलेलं असतं आणि त्याचं रक्त पुसत तो तिथून जात असतो आणि पल्लवी त्याला बघते. पल्लवी देखील हरीशच्या मागोमाग जाते. विनायक देखील तिथे आलेला असतो. पल्लवी विचारते, हरीश सर, अहो तुम्हाला काय झालं, तुम्ही एवढे. पल्लवी जेव्हा त्याचं रक्त बघते तेव्हा विचारते की अरे हरीश सर, तुम्हाला किती लागलंय, किती रक्त येतंय, पडलात का तुम्ही कुठे, ॲक्सिडेंट झाला का तुमचा कुठे. विनायक इकडे सावध होत असतो, घाम पुसतो आणि बाही वगैरे खाली करून सावध होतो. तर पल्लवी हरीशला विचारत असते की काय झालंय सर, सांगा ना मला. त्यावेळी हरीश म्हणतो की हो, गाडीवरून पडलं, माझा ॲक्सिडेंट झालाय जरा, एवढं काही विशेष नाही. पल्लवी म्हणते की अहो विशेष नाही कसं, ती लागलंय तुम्हाला. पल्लवी जेव्हा निरखून बघते तेव्हा हरीशला म्हणते की हे पडल्याने नाही लागलंय सर, मारलंय तुम्हाला कोणीतरी. तेव्हा मात्र इकडं ते ऐकून विनायक देखील घाबरलेला असतो आणि हरीशलाही काय बोलावं ते सुचत नसतं.
पल्लवी म्हणत असते की सर अहो मला प्लीज सांगा, कदाचित मी तुम्हाला काही मदत करू शकेल. तेवढ्यातच हरीशचं लक्ष विनायककडे जातं. विनायक खूप रागाने हरीशकडे बघत असतो. पल्लवी देखील मागे वळून विनायककडे बघते. पल्लवी मनात विचार करते की हे विनायक दादांकडे बघून एवढे घाबरले का? दादांनीच मारलं की काय यांना? अच्छा, म्हणजे दादा घरी ज्यांना दम देत होते तर ते हरीश सर होते. विनायक पल्लवीजवळ येतो तेव्हा हरीश घाबरून तिथून निघून जातो. विनायक पल्लवीला विचारतो की पल्लवी काय झालं याला, हा असा का निघून गेला आणि तू इकडं काय करतीयस? थोड्यातच सोडा सोडा काय करताय तुम्ही असं आवाज विनायक आणि पल्लवीला येतो. ही तिकडे धावत पळत जातात. इकडे मात्र तो मुलगा म्हणत असतो की आपण खरं बोललो ना म्हणून यांना सहन झालं नसेल. अहो सर तुमचे सगळे धंदे माहिती मला. नाही आता एक एक करून सगळे धंदे बाहेर आले ना तुम्ही बघाच. शांतनूला मात्र अजून राग येतो. शांतनू पुन्हा त्याच्यावर धावून जातो. पल्लवी मध्ये पडते आणि म्हणते की अहो काय करताय तुम्ही, आपण कॉलेज कॅम्पसमध्ये आहोत. तर तो मुलगा म्हणतो की पल्लवी समजाव त्यांना, आम्ही जरी कॉलेज कॅम्पसमध्ये असलो ना तरी कॉलेज देखील आमचं आहे, आम्ही स्टुडंट आहोत इथले, मी अजिबात सहन करून घेणार नाही. त्यावेळी शांतनू विचारतो की मग काय कराल तुम्ही? विनायक म्हणतो की शांतनू सर प्लीज तुम्ही शांत व्हा. त्या मुलांना म्हणतो की तुम्हाला लेक्चर नाही आहे का, चला क्लासरूममध्ये निघा. विनायक म्हणत असतो की शांतनू अरे काय चाललंय तुझं, टवाळी पोरं आहेत ती, तुला चिडवण्यासाठी बोलतायत. अरे इग्नोर करताना नको लक्ष देऊस तू. इकडे शांतनूला कॉलेजमधून घरी आणलं जातं. सर्वजण शांतनूभोवती गोळा झालेले असतात. विनायक पल्लवीला म्हणतो की पल्लवी तुला शांतनूची मेंटल स्टेट माहिती आहे ना? समजा रागाच्या भरात याने त्या मुलाला मारलं असतं आणि त्याने पोलीस कंप्लेंट केली असती तर प्रकरण अगदी हाताबाहेर गेलं असतं. आत्ताच आपण एका मोठ्या संकटातून बाहेर पडलोय आणि त्यात आता विनायक बोलत असतो. पल्लवी मात्र शांतच असते. तेव्हा विनायक विचारतो की पल्लवी मी काय बोलतोय लक्षात येतंय का तुझ्या? पल्लवी म्हणते की हो दादा, पण हे असं काही घडेल किंवा आपल्याच कॉलेजची मुलं असं वागतील अशी मला नव्हती कल्पना. प्रदीप म्हणतो की मी चौकशी केली होती, ती मुलं आधीपासूनच शांतनूबद्दल वाईट साईड बोलत होती. गीता म्हणते की बाबा अहो ती मुलंच मवाली आहेत, ते नेहमी सर्वांना त्रास देत असतात. प्रभाकर सर म्हणतात की कॉलेजमध्ये मुलं असतात पण या बाबतीत प्रोफेसरच्या बाबतीत आधी असं काही घडलंय असं मी बघितलं नव्हतं. ज्योती म्हणते की आणि ब्रो तर सगळ्या मुलांचा फेवरेट आहे. विनायकला राग येतो. विनायक उठतो आणि ज्योतीला ओढून म्हणतो की आहे नाही होता. मात्र सर्वजण विनायककडे संशयाने बघू लागतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तनू पल्लवीवरच चिडतो आणि म्हणतो की तूच तर मला म्हणाली होती ना कॉलेजमध्ये चल म्हणून, तिथं जाऊन काय घडलं? सगळे हसत होते माझ्यावर, सगळे लोक चेष्टा करत होते माझी. पल्लवी रडत असते आणि शांतनूला समजावत असते की नाही शांतनू, असं रोज रोज नाही होणार, मी माझ्यावर विश्वास ठेवा ना. तेव्हा शांतनू म्हणत असतो की माझा आता कशावरच विश्वास राहिलेला नाहीये. तर प्रभाकर सर इकडे पल्लवीला म्हणत असतात की शांतनूच्या बाबतीत तू जर असा धीर सोडला तर कसं चालेल बाळा. आत्ता या क्षणी तू कुठं उभी आहे माहिती आहे तुला? तुझ्या गुरुसमोर. आजपर्यंत कुठल्याही आव्हानांना तू घाबरली नाहीस, तसंच या परिस्थितीवर देखील मात करशील तू याची पूर्ण खात्री आहे मला. तर मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अजय वागचौरे, अपर्णा मायेकर, मुकुंद कुलकर्णी, दत्ता काळे, कोमल घाडगे, रेश्मा भगत, DJ सुयश, साधना निकम, धनश्री देशमाने, अजय वागचौरे, मीना वैद्य, चंद्रशेखर भातवाडेकर, मुकुंद कुलकर्णी, सानिल देवलकर, वैष्णवी शेटे, मुकुंद कुलकर्णी, अजय वागचौरे, आकाश जाधव, मुकुंद कुलकर्णी, मंदा खरे. तर मित्रांनो या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.